मन माझ धावपळीच्या वाटेवर, विठ्ठला तुझं नाव मिळालं जसं सावलीवर. नाही काही मागण नाही मोठी आस, नाव घेताच तुझं मिळे मनाला श्वास. हा अभंग म्हणजे मनासाठी थोडा विसावा. भक्तांनो, कधी असं वाटतं का सगळं करत आहोत, धावत आहोत, पण तरीही मन थकत चाललंय. विठ्ठला, आज मी तुझ्याकडे काही मागायला आलो नाही, पण एक प्रश्न आहे. इतकं धावपळ का आहे आयुष्यात? सगळं असूनही मन का रिकामं वाटतं? आणि तुझं नाव घेताच हे मन अचानक शांत का होतं? थकलं मन माझं धावपळीच्या वाटेवर, विठ्ठला तुझं नाव मिळालं जसं सावलीवर. विठ्ठला, तुझं नाव घेतलं की समस्या संपत नाहीत, पण त्या सहन करण्याची ताकद मिळते. मग सांग ना देवा, तू समस्या बदलत नाहीस, पण मन का बदलून टाकतोस? कदाचित उत्तर नाही, पण अनुभव आहे, आणि तो अनुभव या अभंगात आहे. जय जय रामकृष्ण हरी. भक्तांनो, नाही काही मागणं नाही मोठी आस, नाव घेताच तुझं मिले मनाला श्वास. भक्तांनो, हे शब्द फक्त ऐकायचे नाहीत, हे जगायचे आहेत. आज आपण देवाकडे जातो तेव्हा हात जोडून उभं राहतो, पण मनात काय असतं? हे देवा, हे दे, ही अडचण दूर कर. पण कधी असं केलंय का? काहीही न मागता फक्त त्याच्या समोर बसलो आहोत. विठ्ठलाला आपल्या शब्दांची गरज नाही, त्याला आपल्या भावाची गरज आहे. जेव्हा आपण म्हणतो नाही काही मागणं, तेव्हा देव म्हणतो आता मी तुझ्या जवळ येतो. कारण भक्तांनो, मागणं कमी झालं की अनुभव वाढायला लागतो. मनाची खरी अस्वस्थता, आपण सगळे थकलोय, शरीराने नाही मनाने. विचार इतके वाढलेत की शांतता हरवले. आणि म्हणूनच हा अभंग सांगतो, थांब जरा, श्वास घे आणि नाव घे. यावरून आपण एक छोटी हृदयाला भिडणारी कथा बघूया. एक माणूस रोज मंदिरात जायचा, प्रत्येक वेळी काहीतरी मागायचा. एक दिवस तो खूप थकलेला होता. तो गेला, पण त्या दिवशी काहीच बोलला नाही, फक्त शांत बसला. डोळ्यात पाणी आलं आणि निघताना तो म्हणाला, आज काही मागितलं नाही, पण सगळं मिळाल्यासारखं वाटतं. भक्तांनो, हेच आहे अभंगाचं सामर्थ्य. आजपासून एक छोटं काम करा. दिवसातून फक्त 2 मिनिटं कुठेही बसून डोळे मिटून म्हणा, विठ्ठल, आज काही मागायचं नाही, फक्त तुझ्यासोबत बसायचं आहे, बस. आणि भक्तांनो, कदाचित इथूनच आपल्याला एक गोष्ट समजायला लागते. भाग्य म्हणजे सगळं मिळणं नाही, पण जे आहे ते शांत राहणं. आणि ही शांतता बाहेरून नाही, आतून येते. आणि ती जागा होते अभंगाने, नामाने. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग. म्हणजे बाहेर नाही, खरा आनंद आतच निर्माण होतो. आणि भक्तांनो, जेव्हा आपण काहीच मागणं सोडतो, तेव्हा देव आपल्याला मनाची शांतता देतो. आणि शांतता हाच खरा प्रसाद आहे. यावरून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते माने जे भागवंत. म्हणजे देव कुठे दूर नाही, देव फक्त मंदिरात नाही, देव प्रत्येक क्षणात आहे, प्रत्येक अनुभवात आहे. जेव्हा आपण थकलो असतो आणि काही न मागता फक्त नाव घेतो, तेव्हा आपल्याला बाहेर देव सापडत नाही, पण ते शांतता सापडते. आणि तीच शांतता म्हणजे देवाची उपस्थिती. म्हणूनच अभंग म्हटला की देव येत नाही, पण आपल्याला जाणवतं तो आधीपासूनच आपल्यासोबत आहे. देव शोधायचा नसतो, तो अनुभवायचा असतो. आणि तो अनुभव नामात मिळतो. भक्तांनो, जर हा अभंग ऐकून तुमच्या मनाला थोडासा जरी विसावा मिळाला असेल, तर कधी वेळ मिळाला पुन्हा नाव घ्या. कारण विठ्ठल दूर नाही, आपणच त्याच्याकडे थोडं कमी वळतो. अभंग. नाही मोठी इच्छा नाही काही धाव, तुझ्या नामात मिळाला मनाला खरा ठाव. थकलो जेव्हा जगात घेतलं तुझं नाव, विठ्ठला तुझ्यामुळे सापडला मला भाव.
अभंग तुम्हाला भेटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये विठ्ठल लिहा आणि सबस्क्राईब करा, कारण इथे मनाला विसावा मिळतो. मिळूया लवकरच पुन्हा अशा एका नवीन विषयावर, एका नवीन अभंगावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी.